नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील गुन्हे 2014च्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. पोलीस खात्यात अत्याधुनिकीकरण करण्यासाठी व पोलिसांच्या घरासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील गुन्हे 2014 या वार्षिक अहवालाचे तसेच ऑपरेशन मुस्कान या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. त्याचबरोबर ई सायबर बुलेटिन आणि व्हिडिओ मॅनेजमेंट सिस्टीम आणि सिटीजन पोर्टलचे लोकार्पणही यावेळी करण्यात आलं. या कार्यक्रमाप्रसंगी महापौर दत्तात्रय धनकवडे, पालकमंत्री गिरीश बापट, पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, गृह खात्याचे अप्पर मुख्य सचिव के.बी. बक्षी, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक संजय कुमार, पोलीस उपमहानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांच्यासह आदी पोलीस कर्मचारी अधिकारी उपस्थित होते. तोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्था हे राखण्याच्या दृष्टीने, गुन्हेगारांवर वचक राखण्याच्या दृष्टीने आवश्यक अशा प्रकारची कारवाई आपण करू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की एक अतिशय महत्त्वाचं प्रकाशन म्हणून या प्रकाशनाकडे आपण बघू शकतो. यावर्षी ते उशिरा झालं, त्याची कारणं देखील सांगितली. पुढच्या वर्षी म्हणजे 2015चं जे आहे ते वेळेवर आपण करण्याचा प्रयत्न करू. खरं म्हणजे आता तर या ठिकाणी CID विभागाचं विशेषत्वाने अभिनंदन केलं पाहिजे की CCTNS केंद्र सरकारचा फ्लॅगशिप प्रोग्राम, पण गेले 3 वर्ष तो रखडलेला होता. कुठल्याच राज्याने तो केला नाही. पण महाराष्ट्रामध्ये आपण त्याला गती देण्याचा प्रयत्न केला आणि गेल्या काही महिन्यांमध्ये एक पोलीस स्टेशन करत करत आज संपूर्ण CCTNS महाराष्ट्रामध्ये आपण गो लाईव्ह केला आहे. आणि देशातलं पहिलं राज्य हे महाराष्ट्र झालंय की ज्या ठिकाणी सर्व प्रकारचा FIRs डेटा हा आम्ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आज घेतो आहोत. आणि त्याच्यामुळे त्या संदर्भातली जी माहिती आमच्याकडे जनरेट होते आहे त्याच्या एनालिटिक्सच्या आधारावर, म्हणजे आता वर्षाच्या शेवटी किंवा वर्ष संपल्यानंतर क्राईम इन महाराष्ट्र अहवाल कधी प्रसिद्ध होईल याची वाट न पाहता आपल्याला दर महिन्याला, दर 15 दिवसाला कुठल्या विभागात क्राईम वाढलाय, कशा प्रकारे वाढलाय, त्याचे पॅटर्न्स काय आहेत, या सगळ्या गोष्टीचं एखाद्या कल्पनेला मात द्यायची असेल तर त्याच्यापेक्षा वरचढ कल्पना आपण सुचवली पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा वरचढ कल्पना सुचवून जोपर्यंत आपण कारवाई करत नाही तोपर्यंत या कल्पनेला आपण मारू शकत नाही. पोलिसिंगचंही असंच आहे. आपल्या समोरची आव्हानं वाढत जातात, गुन्हेगार नवीन नवीन कार्यपद्धती तयार करत जातात आणि त्या कार्यपद्धतीला मात देऊन कायदा आणि सुव्यवस्था राखायची असेल तर त्यांच्यापेक्षा पुढचं तंत्रज्ञान हे नेहमी आपल्याकडे असलं पाहिजे. आणि आज तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी एक असं उपकरण आहे की ज्याचा वापर करून आपण पोलिसांचा रिस्पॉन्स टाइम कमी करू शकतो. किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. देशामध्ये आजही अनेक नद्या प्रदूषित आहेत. त्यांचे पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. त्यामुळे नदी प्रदूषण ही देशातील ही गंभीर समस्या झाली आहे. त्यासाठी तब्बल 1800हून जास्त उद्योगांना प्रदूषण मापन यंत्रणा बसवली आहे. त्यामार्फत प्रदूषणाची पातळी ओलांडणाऱ्या संबंधित उद्योगांच्या कारखान्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिला. किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन बालगंधर्व रंगमंदिर येथे जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. महोत्सवाचे अध्यक्ष माधव चंद्रचूड, आरती किर्लोस्कर, अतुल किर्लोस्कर, जॉन बोमन, वीरेंद्र चित्राव यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी हत्तीच्या संरक्षणासाठी झटणारे
एम आनंद कुमार, पक्षीतज्ञ डॉक्टर प्रमोद पाटील, गीर राष्ट्रीय उद्यानातील लायन्स क्वीन्स ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रसिला वधेरा, दर्शना कगडा, किरण पिथिया, अभ्यासक सारंग यळगावकर या पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना गौरवण्यात आलं. त्या 5 तत्वांचं रक्षण करणं आणि त्याचं संतुलन सांभाळणं म्हणजेच पर्यावरणाचं रक्षण करणं हा खरा साधा सोपी व्याख्या आहे. आणि त्यामुळे त्या पद्धतीने ज्या वेळेला आपण वसुंधरेचा विचार करतो आणि मग मी थोडासा आणखी एक नदी सुधारणा ही लहान असल्यापासून म्हणजे आता जवळजवळ 50-55 वर्ष मी ते वाचतोय वर्तमानपत्रामध्ये की पुण्याची नदी सुधारणा होणार आणि 50 वर्ष झाली तरी होईना, ही फॅक्ट आहे. मग त्यासाठी आणि मी अहमदाबादला गेलो, त्या ठिकाणी साबरमतीमध्ये धरणातलं पाणीही सोडलं, त्याबरोबर त्याच्या शेजारी संपूर्ण जी नदी पात्रामध्ये वस्ती होती त्यांना पर्यायी घरं चांगली दिली. त्या ठिकाणी जिथे योग्य तिथे घाट झाले, जमिनीला चॅनल, पाण्याला चॅनल झालं, त्यामध्ये दुथडी भरून पाणी व्हायला लागलं, ते स्वच्छ झालं. सबंध शहराचा सिवेज हा सबंध नीट ट्रीट व्हायला पाहिजे म्हणून दोन्ही बाजूंनी लाईन घालून सबंध जोडून त्या ठिकाणी 140 MLDचं काम त्या ठिकाणी केलं आणि पुन्हा चांगले वर रस्ते बांधले, पात्रात नाही वर बांधले, मध्ये पात्रामध्ये फिरण्याची जागा केली आणि हे सगळं 1100 दिवसात फक्त 1100 कोटी रुपयामध्ये झालं. म्हणजे हे सुद्धा एक चमत्कार आहे की पुण्यात 50 वर्ष होईना आणि तिथे 1100 दिवसात 1100 कोटी रुपयात झालं. त्यामुळे नदीच्या सुधारणेसाठी आत्ता म्हणून माझ्याकडे मंत्रालय आल्यावर पहिलं मी काय काम केलं, कारण मी नदीचं पहिल्यापासून ऐकत होतो आणि म्हणून पुण्याच्या नदी सुधारणेसाठी 900 कोटी रुपयाचा प्रकल्प मंजूर केला आणि त्याचं काम लवकरच सुरू होईल. कारण एक आपल्याकडे फार चुकीची म्हण आहे, म्हणजे सध्या नद्या सगळ्या खराब झाल्यात. त्या का खराब झाल्यात तर एक गाणं, हिंदी गाणं फार लोकप्रिय झालं, गंगा मैली हो गई पापियों का पाप धोते धोते. खरं नाही ते. आजही 68 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर 86% मैला अनट्रीटेड नद्यांमध्ये जातो म्हणून नद्या स्वच्छ आहेत. गंगेपासून, मुठेपासून, कावेरीपासून सगळ्या नद्यांची जी कहाणी आहे, 86% ऑफ सिवेज goes untreated into water bodies. 1/2 of the solid waste goes ultimately with the flood into the water bodies, and 2/3 of the agricultural waste, excessive fertilizers, excessive pesticides, that also goes into water bodies. आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
रामकृष्ण मठातर्फे स्थापन करण्यात येणाऱ्या विवेकानंद ज्ञानपीठाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. जगाला समर्थ विचार देण्याची शक्ती केवळ हिंदुस्थानातच आहे, हे स्वामी विवेकानंद यांचे वाक्य सत्य असून मेक इन इंडियाचा नारा त्यांनीच त्याकाळी दिला होता. ते काम सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करतायत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. रामकृष्ण मठातर्फे स्थापन करण्यात येणाऱ्या विवेकानंद ज्ञानपीठाचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, मठाचे अध्यक्ष स्वामी श्रीकांतानंद, कोलकाता येथील रामकृष्ण मिशन, बेलूर मठाचे महासचिव स्वामी सुवीरानंद, स्वामी आर्यानंद यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. आपला इतिहास काय आहे हे विसरली होती. आपली संस्कृती काय आहे, संस्कार काय आहेत आणि केवढी मोठी आपली परंपरा आहे, या सर्व गोष्टी विसरून एका पराजित मानसिकतेमध्ये आमच्याजवळ चांगलं काहीच नाही आहे, जे चांगलं येणार आहे ते आम्हाला पश्चिमेत मिळणार आहे, तोच शाश्वत विचार आहे आणि त्याच विचाराने आम्हाला मार्गक्रमण करायचं आहे. अशा गुलामीच्या मानसिकतेत जेव्हा संपूर्ण देशातील तरुणाई होती त्यावेळी स्वामीजींनी जगाला संदेश दिला की देण्याचा विचार जर कोणाजवळ असेल तर तो भारताजवळ आहे. आणि भारतातल्या तरुणाईला सांगितलं की तुम्ही अमृताचे पुत्र आहात, तुमचा इतिहास काय तो समजून घ्या. केवढा मोठा विचार तुम्ही जगाला दिला, देशाला दिला आणि आज तेच कार्य तुम्हाला जीवनामध्ये करायचं आहे, त्याकरता तयार व्हा, हा संदेश स्वामीजींनी या तरुणाईला दिला. आपल्याला माहिती आहे की शिकागोला धर्म परिषदेमध्ये ज्यावेळी स्वामीजी त्या ठिकाणी भाषणाकरता उभे राहिले, लोक अतिशय कुत्सित मानसिकतेतनं, तुच्छतेनं त्यांच्याकडे बघत होते. हा कोण स्वामी या ठिकाणी आला, हा काय सांगणार आहे, याचा जो काय विचार आहेत. एक भगवा कपडा डोक्याला बांधलाय, कमरेला बांधलाय, एक अंगावर टाकलाय आणि हा आम्हाला काय धर्माच्या बद्दल सांगणार आहे, हा कुठली तत्व आम्हाला सांगणार आहे. अशा मानसिकतेत बसलेली सगळी श्रोतू मंडळी, मी नेहमी काही शिकायला येतो, काही ऐकायला येतो, अशा ठिकाणी आज मला 2 शब्द बोलण्याची संधी मिळते. मी स्वतःला भाग्यवान समजतो. ज्ञानपीठाचं भूमिपूजन माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं. या वास्तूमध्ये भविष्य काळामध्ये अनेक जण येऊन ज्ञान घेणार आहेत, काम करणार आहेत, कामाची प्रेरणा घेणार आहेत आणि ह्या देशाला आणि मातृभूमीला संपन्न करण्याकरता सारं आयुष्य किंवा आयुष्यातला काही भाग देणार आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आजचं भूमिपूजन हे आपल्या सगळ्यांचं प्रेरणास्थान आहे. मठामध्ये आलो की नेहमीच आम्हाला आनंद होतो आणि म्हणून इतरही ठिकाणी दौऱ्यावर असताना परराज्यात गेलो की स्वामीजी आम्ही नेहमी रामकृष्ण मठामध्ये जाऊन दर्शन घेत असतो. आज आम्ही भाग्यवान आहोत की पुण्यामध्ये हा इतका सुंदर, चांगला, पवित्र असा मठ आहे आणि पुणेकरही त्याचा लाभ घेत असतात. मी फार बोलणार नाही कारण माननीय मुख्यमंत्री आपल्याला संबोधित करणार आहेत. पण आपण सगळ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की मगाशी प्रास्ताविकामध्ये वर्णन केलं की आज जगामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये आपल्या ठिकाणी पाहिलं की काही वेळेला थोडं नैराश्याचं वातावरण निर्माण होतं. ज्या हातांनी हा देश उभारायचा त्या हातामध्ये कधी सिगरेट दिसते का, कधी दारूचा ग्लास दिसतो का, कधी गुटख्याचं पाकिट दिसतं का, अशी शंका येऊन आपण अस्वस्थ होतो. आमच्यावरील नक्षलांशी संबंधित आरोप खोटे असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा असहिष्णु कृत्याचा निषेध करणार असे वक्तव्य शीतल साठे यांनी केले. 2 जानेवारी 2016 रोजी सोलापूर जिल्ह्यात आयोजित बहुजन परिषदेच्या वतीनं घेण्यात आलेल्या व्यक्तिमत्व विकास शिबिरात
शाहीर शीतल साठे यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम उधळून लावण्याचा लाजिरवाणा प्रयत्न अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला. या असहिष्णु कृत्याचा आम्ही निषेध करत असून शीतल साठे व सचिन माळी यांच्यावर नक्षलवादासारखे गंभीर आरोप असले तरी आमचा नक्षलवादी विचार व कृती यांच्याशी कसलाही संबंध नाही. उलट नक्षलवादी हिंसा व त्यांच्या संकुचित तत्त्वज्ञानाचा आम्ही विरोध करतो. त्यामुळे आम्ही नक्षलवादी किंवा नक्षलवादी नाही असा समर्थक आम्ही वारंवार जाहीर केला आहे, अशी माहिती शीतल साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. असो किंवा अन्य मंडळी असोत, यांनी त्यांच्यावर नक्षलवादाचा शिक्का मारलेला. केस कोर्टामध्ये आहे. कोर्टामधून ते निर्दोष सुटतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये मात्र शंका नाही. परंतु सरकारनी आणि अन्य संस्थांनी असा शिक्का मारणं हे चुकीचं आहे, किंबहुना निर्बुद्धपणाचं आहे असं माझं मत आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय तुम्ही? मी 7 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून याबाबतचं त्यांचं माझं मत त्यांच्या पुढे मांडावीत या दृष्टीने मी प्रयत्न केला. पालकमंत्री गिरीश बापट यांना मी सांगून भेट मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांना यश मिळालेलं दिसत नाही. त्यानंतर 7 ऑक्टोबरला मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मला याविषयी तुमची भेट घ्यायची असं सांगितलं. त्यांनी काहीही प्रतिसाद त्याला दिलेला नाही. ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. निदान आम्ही या दोघांच्याबद्दल काय म्हणतोय, का म्हणतो, ते नक्षलवादी नाहीत असं आम्ही का सुचवतो हे त्यांनी समजावून घ्यायला पाहिजे होतं. मला आशा आहे की अजूनही नाही तरी त्यांचं पत्र येईल, बोलवतील, याबाबत चर्चा करतील. कारण हा 2 अत्यंत हुशार MA झालेली मंडळी आहे. दोघं जण, यांना PhD दोघांनाही करायची आहे. अशा तऱ्हेचे समाज तत्पर, समाज हिताची कामं करणारे दोघं जण, ज्यांनी कबीर कला मंच स्थापन केला, त्यामार्फत जनप्रबोधन केलं, अशा व्यक्ती स्वातंत्र्यावर ज्या पद्धतीने घाला येतोय त्याबाबत त्यांच्याशी चर्चा करायची माझी इच्छा आहे. ते कधीतरी बोलवतील अशी आशा आहे. वाघ सर, रावसाहेब कसबे, ND पाटील, आम्ही एकदा पूर्वीच्या सरकारच्या गृहमंत्र्याला जाऊन भेटलो होतो सर्वजण. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी आमच्याशी सहमती दर्शवली होती. परंतु ज्या पद्धतीने त्यांच्या विरोधात त्यांच्याच प्रशासनाने कुभांड रचलंय, त्यामुळे यांच्या फार अडचणी होत आहेत. त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावरच घाला येतोय, ही गोष्ट योग्य नाही. आणि आव्हान म्हणजे आवाहन आहे, त्यांना आव्हान नाही देत आहोत आम्ही. आवाहन असं आहे की त्यांना जर काही विचार आमचे पटत नसतील तर त्यांनी चर्चा करावी आणि अशा पद्धतीनं असहिष्णुपणा दाखवून विरोध करू नये. जोपर्यंत भारतीय राज्यघटनेचा कायदा चालू आहे तोपर्यंत असं कुणालाही कुणाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घालता येणार नाही. त्याचं सर्वोत्कृष्ट बळ जे आहे ते आम्हाला राज्यघटनेनं दिलेलं आहे. जेव्हा मनुस्मृतीचा कायदा सर्वतोपरी सगळीकडे चालू होईल तेव्हा मग ठीक आहे, अशी दांडगाई चालू शकते. पण राज्यघटनेच्या काळात अशी दांडगाई चालू शकत नाही. त्यामुळे त्यांनी चर्चा करावी. आणि मला वाटतं की सगळे बहुजन तरुण आहेत. बहुजन तरुणांनी आपण काय करतो आहोत, कुणासाठी करतो आहोत, ह्या सगळ्या गोष्टी चिकित्सा करून समजून घ्याव्यात, विचार समजून घ्यावेत. फुले शाहू आंबेडकरांचे विचार काय आहेत ते समजून घ्यावेत आणि अभाविपीचे विचार काय आहेत, सनातनचे विचार काय आहेत हे समजून घ्यावेत. आणि त्यानंतर विवेकवादी पद्धतीनं आपली कृती ठरवावी. असं कुठल्याही एखाद्या संघटनेच्या म्हणजे आदेशाला तरुणांनी बळी जाऊ नये असं माझं नम्रतेचं आव्हान त्या तरुणांना आहे. वेळ देत नाही भाई गोष्ट आहे, कारण भाई हे माझे गृहराज्यमंत्री होते आणि भाईंचं वय बघता आणि भाईंचं सगळं कार्य बघता जीवनातलं, तर मुख्यमंत्र्यांनी
म्हणजे मुख्यमंत्री भाईंपेक्षा लहान आहेत आणि आत्ता गृहमंत्री झाले. भाईंचा अनुभव आणि भाईंचं सगळं कार्य बघता मुख्यमंत्र्यांनी त्यांचा आदर करायला हवा अशी माझी पण आशा आहे आणि तो आदर ते करतील. आत्ता निदान आमच्या आवाहनानंतर तरी करतील असं मला वाटतं. कार्यक्रम सुरूच राहणार का? प्रश्नच नाही, कारण सुप्रीम कोर्टानं किंवा सुप्रीम कोर्टाचा प्रश्न नाही, हायकोर्टानं सेशन कोर्टानं अजून कुठलंही कंडिशन मला घातलेली नाही की कंडिशनल बेल जरी असली तरी असं म्हटलेलं नाही की तुम्ही बाहेर जाऊन तुमचं मत व्यक्त करू नका, गाणं म्हणू नका किंवा भाषण करू नका, तुमचे विचार मांडू नका, अशी कुठलीही कंडिशन मला न्यायालयानं घातलेली नाही आणि न्यायालयाचा आम्ही आदर करतो. आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. कॅन्सर बाधित रुग्णांना अत्यावश्यक सेवा मिळण्यासाठी नवीन प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या वतीने डिजिटल स्कॅनर तंत्रज्ञान बसविण्यात आले आहे. KCL ही मराठी सिनेविश्वातील तारे तारकांना क्रिकेटचा पिचवर आणणारी खास क्रिकेट स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं चाहत्यांना आपल्या आवडत्या मराठी सेलिब्रिटीला जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे. जर्सी आणि लोगोचे अनावरण समारंभाला अनेक मंडळींची हजेरी लावली होती. यावेळी प्रवीण तारडे, समीर धर्माधिकारी, अभिजित कवठाळकर, अनिरुद्ध हरीप, उमेश जगताप आणि मंगेश बोरगावकर यांच्यासह आदी कलाकार उपस्थित होते. अवघ्या ग्लॅमर विश्वाच्या चर्चेचा विषय झालेल्या पत्रकार परिषद पाहता KCL मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपट उद्योगाला धूमधडाक्यात जगासमोर आणण्याकरता पूर्णतः सज्ज झाले आहे. KCL स्पर्धेविषयी प्रवीण तारडे यांनी अधिकृत माहिती दिली. पंकज सातवणे कल्ला सेलिब्रिटी क्रिकेट लीग भरवली. मला खूप आनंद होतोय की खूप वेगळ्या पद्धतीची आणि खरीखुरी क्रिकेटची स्पर्धा होतीये. खरीखुरी यासाठी कारण नेहरू स्टेडियम सारख्या ग्राउंडवर जिथं अनेक आंतरराष्ट्रीय सामने झालेत आणि त्या सामन्यांमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळून गेले, त्या मैदानावर सर्व सेलिब्रिटी क्रिकेट खेळणार आहेत. आमच्या बिझी शेड्यूलमधून, खूप हेक्टिक शेड्यूलमधून आम्हाला हा काही दिवसांचा ब्रेक मिळणार आहे. हा एक सुंदर ब्रेक मिळवून दिला, त्यामुळं मी पंकज सातवच्या कलाकार फॅक्टरी लीगचे आभार मानतो. ही स्पर्धा होण्यासाठी ज्या प्रायोजकांनी म्हणजे जे स्पॉन्सरर आहेत, ते स्पॉन्सरर खरं आम्हाला माहीत नाही आहेत, पंकजला माहिती आहेत,
पण ते सर्व स्पॉन्सर्सचे आम्ही आभार मानतो. आणि KCL म्हणजेच कलाकार क्रिकेट लीगमध्ये 6 टीम्स असणार आहेत. ओके, त्यातल्या 2 टीम्स मुंबईच्या आहेत आणि 4 टीम्स पुण्याच्या आहेत. याच्यामध्ये नावाजलेले कलाकार म्हणजे महेश मांजरेकरजी, अंकुश चौधरी, त्यानंतर समीर धर्माधिकारी सर आहेत, प्रवीण तरडे आहेत, शरद केळकर असणार आहेत, त्याच्यानंतर सिद्धार्थ जाधव आहेत, राजेश शृंगारपुरे, अशी खूप सारे लोक येत आहेत. सुबोध भावे, उपेंद्र लिमये हे पुण्याच्या तरड्यांच्या टीममध्ये आहेत. त्याच्यानंतर समीर धर्माधिकारी, अनिरुद्ध हरिप ही लोक कवठाळकर सरांच्या टीममधून आहेत. नवोदित जे कलाकार आहेत आत्ता, की जे आत्ता इंडस्ट्रीमध्ये स्टँड होत आहेत आणि नावाजत आहेत, असे आरोह वेलणकर, विजय अंधाळकर ही लोक याच्यामध्ये खेळत आहेत. शशांक केतकर असणार आहे. सो हे सगळी पूर्ण इंडस्ट्री एकत्र येऊन हा थरार अनुभवणार आहे आणि लोकांसाठी एक म्हणजे अतिशय उत्तम असा फेस्टिवल हा क्रिएट होईल पुण्यामध्ये. जसं मग अशी प्रवीण सरांनी सांगितलं की वर्षभर आम्ही 24/7 आम्ही अडकलेला असतो. काही ना काही डिलिव्हरीज असतात. फ्रँकली जॉब सोडून ॲक्टिंगमध्ये आलो कारण ते पॅशनेट आहे. दररोज एक वेगळं काम आहे, एक ॲडव्हेंचरस आहे. कंटाळा असा नाही, पण त्याचं एक रुटीन झाल्यानंतर परत काहीतरी ॲडव्हेंचर शोधायला लागतं. ते म्हणजे स्पोर्ट्स आहे. आणि थँक्स अ लॉट आय विल से की सातव सरांनी ही अप्रतिम टुर्नामेंट ठेवली आम्हा सगळ्यांसाठी, की जिथे आम्ही आमची बॅटरी जी डाऊन झाली आहे 4 दिवसात पूर्ण चार्ज करून परत पूर्ण वर्षभर काम करायला मोकळे व्हा. त्याच्या आधी जी थोडीशी आमच्या तालमी म्हणतात ते प्रॅक्टिस नेट्समध्ये सगळे आम्ही भेटतो. तिथे खूप वर्षात गप्पा नाही झाल्या आणि खेळताना असं होतं ना की काम सोडून फक्त खेळ होतो. खेळ आणि खेळ. तिथे तू कोण आहेस, मी कोण आहे असं काहीच राहत नाही आणि ते एका छान टीमवर्कमध्ये खेळायला मजा येते. आणि आय थिंक सो बॉन्डिंग मग आयुष्यभर राहतं ॲज अ स्पोर्ट्स. सर काय सांगाल की सध्या महाराष्ट्रातली परिस्थिती प्रवासताना काही मदत केली? ऑफकोर्स देणार आहे. सातव सर आत्ता मगाशीच म्हणत होते की याच्यातला काही पोर्शन ते आहेत सर इफ आय एम नॉट रॉंग ते त्या ठिकाणी जाणारच आहे. कारण हा आमचा व्यवसाय नाही आहे, हा आमचा छंद आहे. आणि यांचं खरं कौतुक आहे की आम्हाला काहीतरी एक प्रोत्साहन मिळावं म्हणून ते काही अमाऊंट आम्हाला तुम्ही जिंकलात तर मिळेल. पण त्या अमाऊंटसाठी नाही, अमाऊंटसाठी आम्ही ॲक्टिंग करतो. म्हणजे दुष्काळग्रस्तांच्या पाठीमागे असणार आहे की? ऑफकोर्स आम्ही सगळेच आहोत. आमचाच भाग येतो, आपलाच एक भाग आहे, भारताचा भाग आहे, महाराष्ट्राचा भाग आहे. तर आम्ही आयुष्यभर त्यांच्या मागे असणार. जसं ते आमच्या मागे असतात, ते आमचे शोज बघतात, त्यांच्यामुळे आम्ही असतो. ऑफकोर्स अशा वेळेस आम्ही त्यांच्याबरोबर. मराठी सिनेतारकांना क्रिकेट खेळविण्यासाठी कलाकार फॅक्टरीने आयोजित केलेल्या कलाकार क्रिकेट लीगच्या लोगोचे प्रकाशन मराठी कलाकारांच्या हस्ते करण्यात आले. प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांना जागच्या जागीच कॅन्सरवरील अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध झाली आहे. उपचारासाठी शहरात जाण्याची त्यांना आता गरज नसल्याची माहिती ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स यांच्या वतीनं डिजिटल कॅन्सर तंत्रज्ञान बसवण्यात आलं असून या संदर्भात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेला कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत जानी उपस्थित होते. नाही, याच्यात उद्देश एकच होता की एका ग्रामीण भागामध्ये ह्या ज्या आंतरराष्ट्रीय सुविधा आम्ही ज्या द्यायचा प्रयत्न करतो आहोत आणि ह्या ज्या सुविधा आम्ही जे देत आहोत ह्या भारतामध्ये प्रथमतः करत आहोत आपली सिस्टीम. कारण कसं आहे की ग्रामीण भागातला शेतकरी त्याचे रोजीरोटी असते. तो सकाळी जरी शेतात न्यायचं म्हटलं तर तो 4 वेळा विचार करतो, मला पुण्याला जायचं, मुंबईला जायचं. तर ही सुविधा त्याला आता तिथं मोफत मिळेल त्याला. आणि ज्या काय आम्ही आता नवीन सुरू ऑपरेशन थिएटर नवीन सुरू केलं किंवा ज्या लॅब्स आम्ही मोठ्या उभ्या केल्यात की ज्याच्यामुळं ही कॉस्ट जी आहे ती सामान्य माणसाला म्हणजे शेतकऱ्यांना परवडणार नाही ती. पण आम्ही ती मोठी लॅब उभी केली की तिथं आता सर्व इन्व्हेस्टिगेशन्स तुम्ही मला आता नाव विचारा इन्व्हेस्टिगेशन्स मी तुम्हाला सांगायला मी ती इन्व्हेस्टिगेशन करतो तिथे. आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना.
कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.